नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजिंक्य गोले. तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला स्टार डीप नॅनो ही टॉर्चबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आणि तुम्ही हे घेतली पाहिजे का नाही, ह्या शेतात यूजसाठी किंवा घरगुती यूजसाठी त्याचा काय उपयोग आहे आणि ही टॉर्च कशी आहे याबद्दल मी सांगणार आहे. तर सर्वप्रथम बघूया स्टार डीप नॅनो टॉर्च. तर हा काही असा बॉक्स येतो स्टार डीप नॅनो बॉक्सचा. स्टार डीप बॅटरी म्हणून एक आहे. 84 वॅट LED हा कंपनीने रिकमेंड केलेला आहे. आणि नॅनो ही तुम्ही ब्रँडिंग बघू शकता आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे, नाम छोटा पण काम बडा. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की तू काय बोलतात ते, छोटी वस्तू आहे पण काम मोठं करते, त्यांचं म्हणणं आहे. त्याचा बघूया या बॉक्समध्ये काय आहे ते ओपन करून. तो सर्वप्रथम हे चार्जर निघालेला आहे. चार्जर स्टार डीपची चार्जर ब्रँडिंग येते आणि अशा सॉकेट आहे. हे असं 2 पिनच तुम्हाला चार्जर भेटून जातं. त्यासोबत हे तुम्ही बघू शकता, इथे एक फ्यूज भेटलेला आहे, एक्स्ट्रा फ्यूज, जो की तुम्ही बॅटरीमध्ये लावू शकता. मी सांगेन ते कुठं लावायचं वगैरे काय नाही. आणि त्यानंतर ही आपली मेन बॅटरी आलेली आहे. अशी बॅटरी दिसायला काही अशी बॅटरी आहे. 48 वॅटचा फोकस हा आहे आणि ह्या साईडला आपल्याला घरगुती यूजसाठी हा आहे. आणि त्याचं बटन म्हणलं तर इथं हे बटन आहे, हे असे हे इथलं घरगुती यूजसाठी. आणि जर बाहेर असं हे करायचं बोललं हे असं हे करू शकता. इथं स्टारदीपची ब्रँडिंग वगैरे भेटतं. तर खूप भारी टॉर्च आहे, खूप जास्त विक्री जाणारी टॉर्च आहे. शेतकरी लोक भरपूर घेऊन जातात शेतात किंवा घरगुती यूजसाठी सुद्धा खूप छान टॉर्च आहे, भरपूर लोक यूज करतात. तर याची बॅकअप कॅपॅसिटी 12 तास कंपनी सांगते. तर मी भरपूर कस्टमरला विचारलं तर ठीक आहे, ते बोलतात आम्ही एवढं 12 तास तर कधी यूज नाही केलं, पण 8-10 तास मॅक्स यूज करतो. तर कधी कधी चालून जाते, काय प्रॉब्लेम येत नाही चार्जिंग केली तर. आणि ह्याच्यात बॅटरी पण 4500 mAhची बॅटरी आहे. तर बॅकअप पण तुम्हाला चांगलं भरपूर भेटून जातं. आणि 48 वॅटचा LED असल्यामुळे फोकस वगैरे तुम्हाला खूप लांबपर्यंत जातो, काही त्याच्यात अडचण येत नाही. फ्यूज मग अशीच तुम्हाला दाखवायचं राहून गेलं, फ्यूज कुठं बसतं तर